कोळीवाड्यात फक्त एक समाज नाही, 4-5 वेगळे वेगळे समाज राहतात. प्रत्येकाची कामं वेगळी वेगळी आहेत, त्यांचा व्यवसाय तिथे वेगळा वेगळा आहे, पण ते सगळे एकमेकांशी निगडीत आहेत. मी त्यांना हेच सांगितलं की तुम्ही ठरवायचं तुमचं भवितव्य कशात आहे. एकनाथ शिंदे सरकार आणि जे काही भाजपची राजवट आपल्या डोक्यावर बसलेली आहे, त्यांनी आता ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसी 2024 30 ऑक्टोबर पर्यंत त्याची मुदत ठेवली होती. माहिती आहे त्याच्यात काय लिहिलंय? त्यांनी हे लिहिलंय की सगळे कोळीवाडे आणि गावठाणं ह्यांच्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट करणार. क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे जे कोळीवाडे आता एकरांवर पसरलेत, महाराष्ट्र जवळपास महाराष्ट्राच्या 7 जिल्ह्यांमध्ये पसरलेत. मुंबईतच बघितलं तर मुंबईत आपल्या कोल्हापूरात आहे, धारावीत आहे, सायनमध्ये आहे, शिवडीत आहे, वरळीमध्ये आहे, माहीममध्ये आहे, वर्सोवेत आहे, अंधेरीत आहे, अनेक ठिकाणी. मडला आहे, मडचं तर कोळीवाडे देऊन टाकले अदानीला. पण हे कोळीवाडे नष्ट करायचे एकनाथ शिंदेने. त्यांना हे सगळे कोळीवाड्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट आणायचे. जे एकरांवर आता बसलेले आणि पसरलेले कोळीवाडे आहेत त्या सगळ्यांना 1 किंवा 2